बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला गालबोट लागलेला आहे। नाशिकमधील मेन रोड परिसरामध्ये पिंपळ चौक परिसरामध्ये दगडफेक झालेली आहे। दोन जमाव एकमेकांवरती आल्याने ही दगडफेक आणि वाहनांची तोडफोड झालेली आहे। बांगलादेशमध्ये हिंदू समाजावरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आज नाशिक बंदची हाक दिलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती चालू असलेल्या बंदला हे गालबोट लागलेलं आहे। दोन समाज समोरासमोर आले, एकमेकांवरती जोरदार दगडफेक झाली आणि वाहनांचं किती नुकसान झालंय आपण या दृश्यांमधून बघतोय। रस्त्यावरती दगडांचा विटांचा हा खच पडलाय। नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या या बंदला आता गालबोट लागलेला आहे। ही त्याच आंदोलनाच्या दरम्यानची दृश्य आहेत आणि याच वेळी दोन्ही गट हिंसक झाले आणि एकमेकांवरती दगडफेक सुद्धा झालेली आहे। नाशिकमधल्या मेन रोड परिसर आणि पिंपळ चौक परिसरामध्ये ही दगडफेक झाल्याची बातमी आहे। बांगलादेशमध्ये हिंदू समाजावरती होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आज नाशिक बंदची हाक दिलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती ही हिंसाचाराची घटना सध्या नाशिकमधून आपल्याला दिसून येते। दुपारी 3:30 वाजताची म्हणजे बरोबर 15-20 मिनिटांपूर्वीची ही दृश्य आहेत। दोन जमाव एकमेकांच्या समोर आले आणि त्याच वेळी ही दगडफेक झाल्याचं कळतंय। नाशिकमधला मेन रोड परिसर आहे आणि पिंपळ चौक परिसर या दोन्ही ठिकाणी ही दगडफेक झालेली आहे। आज सकाळपासून बंदला जो आहे तो मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता, मात्र नाशिकच्या जुने नाशिक परिसरामध्ये दुपारी हिंदू संघटनांचे काही कार्यकर्ते आणि मुस्लिम संघटनांच्या काही जमावाकडून या ठिकाणी शाब्दिक चकमक झाली आणि त्या ठिकाणी आता सध्याचं आपण वातावरण बघतोय हे सध्या तणावाचं वातावरण होतं। या ठिकाणी दगडफेक देखील करण्यात आली। अतिरिक्त पोलिसांचा देखील या ठिकाणी फौजफाटा जो आपण बघतोय या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। सकाळपासून नाशिकमध्ये आपण जर बघतोय तर सकल हिंदू संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी बाईक रॅली काढण्यात आली होती आणि या बाईक रॅलीनंतर नाशिक शहरातील बाजारपेठांसह जुने नाशिक परिसरामध्ये या बाईक रॅलीला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी मुस्लिम बहुल भागामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी काही मुस्लिम बहुल भागात मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधवांमध्ये बाचाबाची झाली आणि त्या ठिकाणी त्या बाचाबाचीचं रूपांतर हे दगडफेकीमध्ये झालं। त्या ठिकाणी काही गाड्यांच्या देखील काचा फोडण्यात आल्या आहे। त्यानंतर आता सध्याची परिस्थिती आहे ती तणावाची असल्याचं पाहायला मिळते। नाशिक शहर पोलीस त्यासोबत पोलीस आयुक्त यांचा देखील या संपूर्ण परिसरामध्ये लक्ष ठेवून आहेत आणि या संपूर्ण घटनाचा पोलीस आयुक्तांकडे दखल घेऊन या ठिकाणी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा देखील दाखल करण्यात आला आहे। कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। आणि यावरती आता आशिष शेलार यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात आपण ते नेमकं काय म्हणतायत। कायदा सुव्यवस्था कोणीच हातात घेऊ नये। ज्यांनी कोणी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला असेल, सुरुवात केली असेल, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि इथे सकल हिंदू समाज मोर्चा नाही काढणार तर कुठे काढणार। त्यामुळे सकल हिंदू समाज आपली भावना व्यक्त करत असेल आणि तो करतोय तर त्याचं स्वागत आहे। या मोर्चामुळे ज्यांची पोटं दुखत असतील त्यांच्या पाठी सोलून काढा, ही आमची पोलिसांना आव्हान आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।